2028 सालापर्यंत सर्वांना घरे देण्याची एक महत्त्वाकांक्षी संकल्पना आहे आणि त्याच अनुषंगाने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान आणि राज्य पुरस्कृत रामायण योजना असेल शबरी मोदी आवास योजना अटल बांधकाम कामगार योजना अशा पद्धतीच्या विविध योजना आहेत आणि त्यांना पूरक अशा जागा खरेदीच्या अर्थसहाय्य करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या सर्व योजनांचा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागातील भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून नुसती जागाच उपलब्ध करून देणे नव्हे तर त्यांना परवडणाऱ्या दरामध्ये ती घर बांधकाम करून देणे या कार्यासाठी केंद्र सरकारकडून बांधकाम निहाय 4 टप्प्यांमध्ये अनुदान देण्यात येतं। प्रधानमंत्री आवास योजनेला 1,20,000 आणि जनधन योजनेला 2 लाख रुपये आणि या योजनांमध्ये इतर योजनांचा कन्व्हर्जन्स देखील करण्यात येतो जसे की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी 12,000 रुपये देण्यात येतात। मनरेगामधून अकुशल 90 दिवसांचा अकुशल मनुष्य निर्मितीचा रोजगार देखील त्यांना देण्यात येतो। आदरणीय कलेक्टर सर तालुक्यामध्ये 24-25 सालामध्ये 1633 घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे। पैकी 137 घरकुलं आज पूर्ण देखील झालेली आहे आणि सर आपल्या मावळ तालुक्यामध्ये कातकरी समाजाची लोकसंख्या जास्त आहे। इथे 732 पात्र लाभार्थ्यांना मंजुरी मिळालेली आहे। परंतु सर या तालुक्यामध्ये काम करताना काही प्रमुख अडचणी आहेत। सर्वात प्रमुख अडचण म्हणजे एक तर जागेची अडचण म्हणजे लाभार्थी पात्र आहेत परंतु त्यांना जागा नसते आणि आपलं माझ्या सर्व या बांधवांच्या माझ्या आया बहिणींच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो। आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांना आपण मागच्या 4 पिढ्यांपासून स्वतःची जागा नव्हती, स्वतःचं घर बांधायचं तर कागदं मिळत नव्हती किंवा कुठले पुरावे मिळत नव्हते, अशा व्यक्तींना खऱ्या अर्थानं तुम्ही न्याय दिला। अशा व्यक्तींना खऱ्या अर्थानं तुम्ही घराचं छप्पर दिलं, छत दिलं आणि म्हणून आज हा सन्मान सोहळा होताना हा माझा सन्मान सोहळा नाहीये की ज्यानं खऱ्या अर्थानं माझ्या मावळच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आदिवासी वाड्या पाड्यावरती वस्तीवरती राहणाऱ्या दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या माणसांना ज्यांनी छत दिलं, ज्यांनी स्वतःच्या हक्काची जागा दिली, अशा या 2 व्यक्तिमत्वाचा खरं असा सन्मान सोहळा होता। आपण कार्यक्रम अनेक करतो, कार्यक्रम देखणे करतो, नेटनेटके करतो, प्रत्येकाला कार्यक्रमाला निमंत्रित करतो, परंतु कार्यक्रमापासून किंवा समाजापासून इतर भागातले जे नागरिक प्रवाहाच्या बाजूला आहेत यांना देखील प्रवाहात आणलं पाहिजे आणि म्हणून आता सोहळा आपल्या उपस्थितीमध्ये होतोय। मग अशी गौरवनं घरकुल दाखवलं की आम्ही घर कशा पद्धतीने बांधणार आहोत, परंतु घर बांधत असताना त्याची किंमत किती होणार आहे हे सांगितलं नाही। पण दुडी साहेबांनी मला विचारलं, आमदार साहेब हे घर बांधताना ते आपल्या बजेटमध्ये होणार आहे का? तुम्ही जो प्रश्न मुद्द्याचा उपस्थित केला, मी आज तुम्हाला दुडी साहेब सांगतो, तुम्ही अनेक कंपन्यांमधून CSR फंड उपलब्ध करता, अनेकांना आव्हान करता, आरोग्य करता, काही उपलब्धता करता येईल का, ॲम्ब्युलन्स देता, वेगवेगळ्या भागामध्ये शाळेत करता आपण निधीची उपलब्धता करून देतो, परंतु हे घर बांधत असताना साधारणतः 2,70,000 ते 2,80,000 रुपयाचा खर्च येणार आहे आणि आपल्याला साधारणतः 2.5 लाख रुपये
हे घराला मिळत आहेत, काही योजना कमी देखील मिळत आहेत. परंतु आज माझ्या सर्व आदिवासी बांधवांना, आया बहिणींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही फक्त तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटला घेऊ नका. तुम्ही जे व्यक्तिमत्व या ठिकाणी आणले त्यांच्यावरती विश्वास ठेवून, माझ्या अधिकाऱ्यांवरती विश्वास ठेवून ते पैसे त्यांच्या जवळ ठेवा. सगळं घर बांधून द्यायची जबाबदारी या सुनिश्चितेची आणि अधिकाऱ्यांची असेल. अनेकांनी पैसे दिले, पैसे मिळाले, लीड पर्यंत आलं, पैसे घेऊन गेले. कुणाचे पैसे गेले आता मी ते सांगणार नाही, सगळ्यांना माहिती. काही मासे पकडायला जाणार, काही जण गावात येणार, काही जण वेगळ्या ठिकाणी जाणार आणि ते पैसे नको त्या ठिकाणी बरबाद किंवा संपून टाकणार. मग तुम्हाला जर तुमचं घर जसं दाखवलं असं जर पाहिजे, तुमची इच्छा असेल तर त्या घराकरता देखील आपल्याला अधिकचा खर्च येतोय. तो खर्च सगळा उचलून तुम्हाला घर अवघ्या 6 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करून द्यायची जबाबदारी ही आमची आहे. त्यामुळे आपण सगळ्या माणसांनी किंवा वडीलधाऱ्यांनी, माझ्या प्रत्येक व्यक्तीने या अधिकाऱ्यांवरती किंवा लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा आमदार म्हणून माझ्यावरती देखील विश्वास ठेवून आपण यामध्ये सहकार्य करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. अनेक ठिकाणचे आज नागरिक या ठिकाणी आलेच आहेत की ज्यांना घरकुल मिळाले, ज्यांची मंजूर झाले ते देखील आले, आणि ज्यांना मिळाले नाही ते सुद्धा या ठिकाणी आले. ज्यांना घरकुल मंजूर नाहीये असे कोण आले त्यांनी फक्त हात वर करा. ज्यांना घरकुल मंजूर झाले, तुम्हाला काही नाव माहित नसतील, यामध्ये जवळपास 300 ते 350 लोक असे आहेत की त्यांचे घरकुल मंजूर झाले नाही, त्यांना जागा उपलब्ध नाही असं सांगितलं. परंतु आपण मागच्या 4 दिवसामध्ये जो निर्णय घेतला, वन क्षेत्राच्या काही जागा आपण देऊ करू, पूर्वी ऑलरेडी दिल्या आणि आता इतर काही नाही द्यायच्या, त्या बाबतीत देखील सकारात्मकता दाखवली. माझ्या सोमाटणे गावातली किंवा तळेगाव सोमाटणे भागातले लोक आले त्या ठिकाणी हातवर करायची. तुम्हा सगळ्यांना तुमच्या स्वतःची जागा, माझे मोहिते साहेब वन क्षेत्राचे अधिकारी आहेत, हे तुम्हाला जागा देत आहेत आणि टुडी साहेब तुमचं घर मंजूर करून देणार आहे. आमचं घर तुम्ही जे सांगितलं तसं बांधून घ्या, आमची तयारी. वर्षा लागणारा 30,000 रुपये, 40,000 रुपये जास्तीचा जो खर्च आहे तो खर्च आम्ही कसा उचलायचा, त्याचा भार कसा उचलायचा, ते घर कसं पूर्ण करायचं ती जबाबदारी आम्ही स्वीकारून तुमचं घर चांगलं नेटकं बांधून घेऊ. घर बांधताना तुम्हाला अंगण असेल, मुरी असेल, तिथं असणारे टॉयलेट असेल किंवा जे काही तुम्हाला बांधकाम दाखवले त्याच पद्धतीने बांधून घेऊ, हा विश्वास तुम्हाला विचारायला देतो. माझ्या कुटुंबाचे सर्वात महत्त्वाचे भाग आमचे सर्व गावकरी, आदिवासी समाजाचे सर्व लोक, आमदार सुनील शेट्टी साहेब आणि आमदार साहेबांनी ज्यांचे नाव घेतले आज त्या सर्व लोकांचा मी माझ्या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आणि सर्वात आधी तुम्ही मला हा कार्यक्रमामध्ये बोलवला आणि आमच्या सन्मान केला, त्याच्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आमदार साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद, तुमची सर्व टीमचाही धन्यवाद. आणि आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाजाचे लोक आलेले आहेत त्याचाही खूप धन्यवाद म्हणतो. IAS म्हणून आमची सर्वात पहिली पोस्टिंग जी असते ते आदिवासी समाजासाठी काम करण्यासाठीच महाराष्ट्रामध्ये असते. आमची करिअरची जेव्हा सुरुवात असते तेव्हा आम्हाला सर्व लोकांना महाराष्ट्राचे वेगवेगळ्या आदिवासी भागामध्ये पाठवला जातो आणि तिथे आम्ही प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून काम करतो. माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्टी अशी आहे की आम्ही पुण्यामध्येच प्रोजेक्ट ऑफिसर होतो. गोडेगाव जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्प अधिकारी म्हणून आम्ही या ठिकाणी काम केलं होतं. आणि तेव्हा माझ्या मनामध्ये एक खंत अशी राहिली होती की मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये कातकरी समाजाचे लोक होते जे मुख्यतः 7-8 तालुक्यामध्ये मागच्या 4-5 पिढीपासून राहत होते.
ते तालुका मावळ, मुळशी, खेड, भोरवेला, आंबेगाव, जुन्नर. आणि त्या लोकांना आपण भेट देऊ शकलो नव्हतो कारण त्याच्याकडे स्वतःची जमीन नव्हती. जमीनचा जेव्हा आपण त्याचा प्रदर्शन करतो तेव्हा त्या लोकांचा हा प्रश्न समोर येतो की साहेब जमीन तरी काही अवघड गोष्टी नाही आहे, पण ज्या ठिकाणी हे लोक येतात त्याच ठिकाणी जमीन देणे अवघड होऊन जाते. आणि पुणे सारखा जे अग्रणी जिल्हा आहे ज्या ठिकाणी आता 10 पटीने विकास चालू आहे त्या ठिकाणी अजून अवघड होऊन जातो थोडी सुद्धा जागा आयडेंटिफाय करण्यासाठी. आणि तेव्हा आम्ही हा करू शकलो नव्हतो आणि आम्हाला परत संधी मिळाली आणि आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी झालो. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच जनमन मोहीम केंद्र सरकारची आदरणीय नरेंद्र मोदी सरांनी सुरुवात केली होती आणि ते प्रोग्राम सुद्धा कार्यालय चालू होता. आणि तेव्हा आम्ही डिसाईड केला की आपल्या जिल्ह्यामध्ये जे 82 कारगिरी कुटुंब आहे आणि इतर जे आदिवासी समाजाचे लोक आहेत ज्याच्याकडे स्वतःची जागा नाही आहे त्यांना आपण 100% जागा उपलब्ध करून देऊ जेणेकरून ते स्वतःच्या घर बांधू शकतात. आणि त्या गतीवर आपण काम चालू केलं. त्याच्यामध्ये महसूल विभाग आणि ग्रामीण विकास विभाग या 2 विभागाचा समन्वय खूप महत्वाचा आहे. कारण लाभार्थी आयडेंटिफिकेशन हा काम जे आहे ते ग्रामीण विकास विभागाचा आहे आणि त्याच्यानुसार जी आयडेंटिफाय केलेली जमीन आहे ती जमीन उपलब्ध करून देणे हा महसूल विभागाचं काम आहे. तर हा समन्वय साधने आपण चालू केला आणि आतापर्यंत मागच्या 6 महिन्यामध्ये आपण जवळपास 1000 कुटुंबांना आदिवासी कुटुंबांना जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. जवळपास माझी माहितीप्रमाणे 60,000 चौरस फूट एवढी शासकीय जमीन आपण वेगवेगळे आदिवासी समाजाच्या लोकांना आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आमचा टार्गेट आहे की येणाऱ्या 2 महिन्याच्या आत 100% आदिवासी समाजाला आपण त्याच्या हिस्सेची त्याच्या हक्काची जमीन ते शासकीय जमीन असो किंवा खाजगी जमीन असो ते सर्व आपण त्यांना उपलब्ध करून देऊ. मात्र याच्यामध्ये आपण तेव्हाच यशस्वी असू शकतो जेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे एकत्रित काम करतात. साहेब मला एक अभिमान वाटते की नेहमी काय असतो की पॉलिटिशियन्स जे आहेत ते त्याच्या पद्धतीने वेगळं काम करतात आणि प्रशासन जे आहे ते वेगळं करतात. आणि म्हणून हे 2 जे मुख्य भाग आहेत ज्याचा दोघांचं एकच काम आहे लोकांनी त्याची हक्कीचे जे विषय आहेत ते त्यांना उपलब्ध करून देणे. हे आपण दोन्ही 2 गाड्याचे वेगवेगळे पट्ट्यावर चालतो आणि जर आपण एकत्रित आलो तर ते गाड्याची जी स्पीड आहे ते आपण 2 पट करू शकतो. आणि मावळ तालुका एक असं उदाहरण झालेलं आहे त्या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व केले आमदार साहेब ते स्वतः पुढाकार घेऊन आणि प्रशासनासोबत काम करत आहे. म्हणून जे आम्हाला मागची 40-50 वर्षापासून सोडू शकलो नव्हतो आपण ते आपण 4-5 महिन्यामध्ये सोडू शकतो. माझी नम्रपणे सर्वांना विनंती राहील या ठिकाणी आमचे प्रशासनाचे लोक पण बसलेले आहेत आपले राजकारणामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते पण या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्ही येणाऱ्या 2 महिन्यामध्ये एकत्रितरित्या काम करावा आणि ज्या लोकांना अजूनही शासकीय जमीन किंवा खाजगी जमीन भेटलेली नाही आहे त्याची जमीनचा शोध तुम्ही कंप्लीट करा. बऱ्यापैकी शोध पूर्ण झालेला आहे. जे काही लोक शिल्लक राहिलेले त्याचा शोध पूर्ण करावा आणि त्या लोकांची जमीन त्या लोकांना उपलब्ध करण्यासाठी आयडेंटिफाय केलेली जमीन जी आहे ते मंजूर करण्यासाठी तुम्ही लोक पाठपुरावा करा. 2 महिन्यामध्ये आपण ह्या सर्व लोकांना त्याची जमीन उपलब्ध करून देऊ. ज्या ठिकाणी शासकीय जमीनचा ऑप्शन उपलब्ध नाही आहे त्या ठिकाणी आपण खाजगी जमीन उपलब्ध करून देऊ. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ज्याचा उल्लेख निधी साहेबांनी केला त्याच्यामध्ये एक मर्यादेपर्यंत निधी दिलेला आम्हाला एक लिमिट आहे. त्याचे पुढे जर देण्याची आवश्यकता वाटली तर आम्ही CSRच्या वतीने निधी पैसे उपलब्ध करून देऊ आणि मात्र लोकांना सर्वांना जमीन मिळाली पाहिजे आपल्याला येणाऱ्या 2 महिन्यामध्ये एन्शुअर करायचे. दुसरी गोष्ट आता जे आपण बघितलं की खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन आपल्या घराचं तयार केलं मात्र जमीन देणे तेवढ्यापर्यंत विषय नाही थांबला पाहिजे. शेवटी त्या जमिनीवर अशा प्रकारचं घर उभा झाला पाहिजे की ते आपल्या आदिवासी समाजाच्या कुटुंबाला एक आनंद वाटला पाहिजे त्या परिसरामध्ये त्या घरामध्ये
त्याची येणाऱ्या पिढीला सुद्धा एक समाधान वाटला पाहिजे की आता आपलं जे घर तयार झालेलं आहे हा घरामध्ये येणारे 30, 40, 50 वर्ष कुठल्याही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. कन्व्हर्जन्स करून आपण 2,50,000 एवढी निधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. या ठिकाणी प्रोजेक्ट डायरेक्टर DRD सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहे. मॅडम तिकडून आमचं तुम्हाला गायची जायची की हा जो डिझाईन तयार केलेला आहे हा डिझाईन जे आहे ते आता तुम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी करा. प्रत्येक ठिकाणी करावा आणि यासाठी मी आता कॅल्क्युलेट करत होतो एक 5 ते 6 कोटी रुपये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व असे घर आदिवासी समाजाच्या लोकांनी करण्यासाठी लागतील. आपल्याला ॲडिशनल पैसे ते 5-6 कोटी रुपये आम्ही CSR वतीने तुम्हाला उपलब्ध करून देतो. हे आमची जिल्ह्यात आहे. हा जिल्हाधिकारी म्हणून माध्यमिक आहे मात्र हे घरचे डिझाईन दाखवलेले ॲज इट इज तयार झाले पाहिजे. अशा प्रकारचे भेट जर आपण आपल्या आदिवासी समाजाला देऊ शकलो तर आपल्या मनामध्ये आपले एक खूप मोठा समाधान वाटेल की जे आपल्या समाजामध्ये ज्याला खऱ्या अर्थाने प्रशासनाची गरज आहे त्याचे कागद तयार करण्यापासून जे गोष्टी खूप आधी झाली पाहिजे होती ते सुद्धा आपण कृषी पिढीमध्ये करत आहोत. तर त्यांना खऱ्या अर्थाने आपली गरज आहे. तर हा सर्व लोकांनी अशा प्रकारचे आपण घर उपलब्ध करून घेऊ. आणि आणखी एक डायरेक्शन आहे की घर गेलं किती दिवशी थांबत नाही आहे. हा लोकांना आपल्याला त्याच्या पायावर उभे करावं लागेल. त्यासाठी तुम्ही आता एक विशेष कार्यक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये अशा पद्धतीने केला. या ठिकाणी आमदार साहेब आहे त्याने पुढाकार घेतलेला आहे. त्याच्या मदतीने एक मोठा महिला बसतगट उभे करा आणि हा ज्या ज्या लोकांना आपण घरकुल उपलब्ध करून देतो त्याचा एकत्रित एक महिला बसतगट उभे करा. कातकरी समाज असो किंवा बाकी आदिवासी समाज असो याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कौशल्य असतो. असा कौशल्य ते कामगिरीचा कलागिरीचा ते बाकी लोकांमध्ये नसतो. तर या कौशल्याचा वापर करून हा लोकांना आपण ट्रेन करू त्याच्या महिला बसतगट उभे करू आणि ह्याचे जे प्रोडक्ट आहे त्याचे व्यवस्थित पद्धतीने ब्रँडिंग मार्केटिंग आणि पॅकेजिंग करून मार्केटपर्यंत पोहोचून जेणेकरून हे सर्व लोक जे आहे ते स्वतःच्या पायावर उभे होतील. आणि हा कार्यक्रम जे आहे ते सुद्धा आपल्याला कालभर करायचे आहे. आपला टार्गेट असं आहे की महिला बचत गट तयार होऊन त्याचे प्रोडक्ट तयार होऊन डिसेंबर एंडपर्यंत मार्केटमध्ये आले पाहिजे. आणि डिसेंबरमध्ये आपण परत अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊ तेव्हा हा लोकांचे जे तयार केलेले प्रोडक्ट्स आहेत त्याचे आपण स्टोर लावू आणि मग आपण संपूर्ण पुणे समोर ते ठेवू जेणेकरून हा लोकांना खऱ्या अर्थाने एक व्यवसाय पण तयार होऊन जातील आणि पुढे हा कुटुंबाच्या लोकांना कधीही शासनाची मदतीची आवश्यकता लागणार नाही. उलट ते लोक जे आहे ते टॅक्स रूपने शासनाला मदत करतील. तशा पद्धतीने आपल्याला शेवटचा उद्देश जे आहे ते साध्य करायचे. आणि यासाठी या सर्व गोष्टी अचीव करण्यासाठी प्रशासनाने आणि पॉलिटिक्स मध्ये असणारे जे लोक आहेत माननीय आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत वेगवेगळे गावाचे सरपंच जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य या सर्व लोकांनी एकत्रित येऊन काम केलं तर आपण मोठ्या प्रमाणावर एक चेंज आणू शकतो. लोकांच्या आयुष्यामध्ये चेंज करू शकतो. आणि खऱ्या अर्थाने जे आपलं काम आहे बाकी लोक जे आहेत ते ज्याच्या मिडल क्लासमध्ये येतात किंवा रिच कॅटेगरीमध्ये येतात त्यांना हे शासनाची एवढी काही गरज नसते ते स्वतः करू शकतात. पण प्रशासन म्हणून आपल्याला जे काम करायचे ते ह्या लोकांसाठीच करायचे ते आपण नक्की करू. आणि आजची मीटिंगमध्ये आपण 2 टार्गेट ठेवू जे आपल्याला पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण करायचे आहे. एक येणाऱ्या 2 महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर 1 पर्यंत 100% लोकांना त्याची जमीन मिळाली पाहिजे आणि त्याचे घरकुल मंजूर झाले पाहिजे. आणि दुसरा मावळमध्ये आपण एक प्रयोग करू की डिसेंबरपर्यंत हा सर्व आदिवासी समाजाचा एक मोठा महिला बचत गट तयार करून त्याचे कौशल्याप्रमाणे आणि त्याचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपण मार्केटपर्यंत पोहोचू. आणि त्या मावाचा जे प्रोजेक्ट आहे ते यशस्वी होतीलच त्याचा उपयोग करून आपण मग येण्याच्या काळामध्ये पुण्याच्या बाकी तालुक्यामध्ये सुद्धा त्याचे अंमलबजावणी करून घेऊ. हा 2 जे विषय आहेत ते आपण मार्गीवर लावले हा लोकांचे जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये आपण मोठा बदल चेंज करू शकतो. हा लोकांची जे अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये मोठा बदल आणू शकतो आणि हे आपल्याला करायचेच आहे. म्हणजे आपण ते करून दाखवणार असे आम्ही जिल्हाधिकारी म्हणून सर्व लोकांना देतो. आणि दिलगिरी मी अशी व्यक्त करतो की आज हा कार्यक्रम आम्हाला खऱ्या अर्थाने 2-2.5 तासपर्यंत चालवायचा होता. मात्र
आम्ही या ठिकाणी कालच एक मेसेज आला की एक मोठा हॉस्पिटल तयार केलेला आहे पुण्यामध्ये आणि त्याचा आज अनावरण आहे आणि तिथे आम्हाला स्वतः उपस्थित देण्यासाठी आलेली CM ऑफिसमधून आणि आलेले DCM ऑफिसमधून निरोप आला होता. म्हणून आपण हा प्रोग्राम 8 तास आधी सुरुवात केली आणि थोडा लवकर संपवतोय. तर अशा प्रकारचे जे प्रोग्राम आहे कार्यक्रम आहे ते आपण घेत जाऊ आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू जेणेकरून ज्या हा पदावर जे आपण आम्हाला बसवलं आहे किंवा तुम्ही लोकांनी मत देऊन आमदार साहेबांना बसवलेलं आहे त्याचा जे ऋण आहे ते ऋण आम्ही चुकू शकतो आणि खऱ्या अर्थाने तुमच्या लोकांच्या आयुष्यामध्ये आम्ही चेंज करू शकतो. आम्हाला तुम्ही खूप मनापासून ऐकला एकदम शांतपणे ऐकला त्यासाठी तुम्ही सर्व लोकांच्या मनापासून धन्यवाद. केंद्र आणि राज्य पुरस्कृत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या ठिकाणी घरकुल लाभार्थी मिळाल्याच्या निमित्तानं पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय जितेंद्र गुडी साहेब त्याचप्रमाणे RFO वनाधिकारी दत्तात्रय महादेव मोहिते साहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुनील अण्णा शेळके सर या कार्यक्रमानिमित्त मावळ तालुक्याच्या डोंगर दऱ्याखोऱ्यातून आलेले उपस्थित असलेले सगळे आदिवासी बांधव त्याचप्रमाणे या मावळ तालुक्यातील विविध गावचे सरपंच उपसरपंच सदस्य त्याचप्रमाणे प्रशासनातील विविध पदावर कार्यरत असलेले पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना नमस्कार. जय आदिवासी जय रामोजी भिसा जय नागा कातकरे जय राया ढाका. बंधूंनो मावळ तालुक्यामध्ये आदिवासींची संख्या खूप मोठी आहे आणि ती मावळ तालुक्याच्या दुर्गम अशा भागामध्ये आहे की ज्या ठिकाणी फारसे रस्ते नाही आरोग्याच्या सुविधा नाही पाण्याच्या सुविधा नाही अशा भागामध्ये राहणारा हा समाज अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे की ज्यांना विशेषतः त्यातही कातकरी आणि ठाकर समाज की हा गावकुशी बाहेर कुठेतरी गोड्याकाठी नदीकाठी दयाकाठी झोपडी बांधून राहतो आणि त्याला स्वतःच घर नाही म्हणजे बांधायची इच्छा असली तर ते बांधतात कुठे कारण स्वतः जमीन नाही. अशा अवस्थेमध्ये हा समाज जगतो आहे. जंगलामध्ये लाकूड फाटा गोळा करून मासेमारी करून खेकडे पकडून भाजीपाला आणून बाजारात विकून तो आपला गुजरात करतो आहे. या सगळ्याचे दुःख कष्ट पाहून तालुक्याचे आमदार सुनील अण्णांनी हे सगळं पाहिल्यानंतर त्यांचं हृदय पिळवटलं आणि त्यांच्यासाठी काय करता येईल म्हणून त्यांनी घरकुलासाठी गावावरचे जे काही गाया जमिनी असतील किंवा कोणी डोनर्स असतील त्यांच्याकडून जमिनी मिळवल्या आणि जवळजवळ तालुक्यातील 850 ते 900 कुटुंबांना त्यामध्ये कातकरी असतील काका असतील मानवकोळी असतील इतर काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील तर त्यांच्यासाठी ही घरकुल योजना राबवलेली आहे आणि या कुटुंबांना स्वतःचं घर मिळणार आहे. त्या घरामध्ये दिवाबत्तीची सोय देखील ते करणार आहे. आजवरच्या मावळच्या इतिहासामध्ये अशा गोष्टी झालेल्या मी पाहिल्या नाही. ही मावळच्या इतिहासामध्ये पहिलीच गोष्ट आहे की ज्या आदिवासी समाजाने सर्वप्रथम इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला आणि हा उठाव केवळ धनुष्यबाण ज्याला तीर कापटा म्हणतो त्या तीर कापट्याने इंग्रजांबरोबर युद्ध केले उठाव केले आणि ते त्यामध्ये हुतात्मा झाले. अशा या समाजासाठी त्यांनी अतिशय सुखाचे दिवस आणलेले आहेत. हा समाज त्याचा उपकार कधीही विसरणार नाही. म्हणून मी म्हणतो की असं झालं नव्हतं कधी कोणी केलंच नव्हतं कधी या मावळ मध्ये ते आपल्या सुनील अण्णांनी केलेलं आहे आणि मग त्यांच्यासाठी एक वार जोरदार असा टाळ्या झाल्या पाहिजे. आपली मावळची भूमी खरोखर सुंदर आहे. निसर्ग सौंदर्याने ती नटलेली आहे. त्याचप्रमाणे
मावळच्या अंगापैकी सुंदर आहे, मनाने सुंदर आहे आणि त्याहून ते कामाने अधिक सुंदर आहे. त्यांनी खरोखरच जनतेचे जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते मार्गी लावलेले आहेत आणि म्हणून मी माझ्या समस्त आदिवासी परिवाराकडून समाजाकडून मी अण्णांचे विशेष आभार मानतो की त्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून सगळ्या गोष्टींची पूर्तता करून त्यांनी ही घरकुल योजना राबवलेली आहे. या ठिकाणी म्हणून मी आजच्या या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि आमदार साहेबांकडे आमची एक मोठी मागणी आहे, ते त्यामध्ये प्रयत्नशील सुद्धा आहे की वडगाव मावळमध्ये आदिवासी मुलांसाठी मध्यवर्ती ठिकाणी असं वसतिगृह असावं, म्हणजे स्वतःच्या जागेचं मालकीचं असावं आणि त्या ठिकाणी सोयीसुविधा असाव्या, एखादं सभागृह असावं की त्या ठिकाणी घेऊ शकेल. आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे की आमदार साहेब आमची ही मागणी नक्कीच 100% पूर्ण करतील. मी आजच्या दिवशी पुन्हा एकदा सर्वांच्या या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद साहेब. त्यानंतर प्रांतसाहेबांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री आवास योजना या दोन्ही योजनेच्या घरकुल विषयक कार्यक्रमाच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार साहेब, आपले डीएफओ वैद्य सर, व्यासपीठावर असलेल्या कडू मॅडम, इतर सर्व शासकीय अधिकारी, सर्व प्रतिनिधी, आजचा हा कार्यक्रम जो आहे तो माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्या ठिकाणी सुरुवातीला माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी गायरान जागेच्या बाबतीमध्ये सदस्य जागा सर्व भूमिहीन बांधवांना तसेच जनधन योजनेअंतर्गत सर्व आदिवासी बांधवांना उपलब्ध करून देण्याबाबत सर्व जिल्ह्यातले संबंधित प्रांताधिकारी जे आहेत त्यांना अधिकार प्रदान केले. परंतु माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तिथपर्यंत आढावा न घेता गायरान व्यतिरिक्त कोणते कोणते भूमिहीन लाभार्थी आहेत की ज्यांना स्वतःची हक्काची जागा नाही त्यांचा आढावा घेण्यासाठी आणि आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आढावा घेऊन सर्वांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी सूचना केल्या. व्हिडिओ साहेबांकडून प्रत्येक ग्रामपंचायत निहाय प्रसंगी तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, आमच्या मंडळाधिकारी असतील यांच्या समक्ष भरपूर मिटिंग घेतल्या. फक्त गायरांमध्ये आपले 30 ते 35% लोक आपल्याकडे कव्हर होत होते. याच्यानंतर काय करायचं हा प्रश्न समोर उभा होता. त्यावेळेस आम्ही प्रत्येक गावासाठी स्वतंत्रपणे विचार करून त्याच्यामध्ये काय करता येईल याच्या बाबतीमध्ये आढावा घ्यायला सुरुवात केली. आम्हाला काही लाभार्थी असे दिसले की इरिगेशनच्या जागेमध्ये आहे, जलसंपदा विभागाच्या जागा आहे, तर ज्या त्या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या जागेची आपण मागणी केली आहे. काही गाव असे होते की तिथे शासकीय जागा आहे, त्याच्या बाबतीमध्ये आमच्या स्तरावर PMRD कडून अभिप्राय घेऊन त्याच्या बाबतीमध्ये काहींचं वाटप झाले, काहींचं काम करण्याचं काम चालू आहे. त्यानंतर असं लक्षात आलं की माझे काही आदिवासी बांधव कॉलेजच्या जागेमध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी राहतात, तर त्यांना वैयक्तिक वन हक्क देण्याचं काम आपण सुरुवात केलं आणि आपण जे गोटावाडी या ठिकाणी 15 आदिवासी लाभार्थ्यांना आपण वैयक्तिक वन हक्क दावे घरासाठी आपण दिली. काही ठिकाणी असं लक्षात आलं की गावामध्ये शासकीय जमीन नाही, गायरान जमीन नाही आणि हे लाभार्थ्यांना दुसरी कोणतीही जमीन नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जवळ फॉरेस्ट आहे, तर त्या ठिकाणी वन हक्क कायद्याच्या 3-2 खाली गावकऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे अधिकार माननीय डीएफओ सरांना आहे. तर त्या ठिकाणी आरएफओ मार्फत ते प्रस्ताव सुद्धा आपण सादर केले आहे. एकंदरीत काय की ज्या ज्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यायच्या आहे
आहेत. आणखी एक सांगायचं आहे की काही लोक आमच्याकडे खासगी शेतकरी बांधवांच्या जागेमध्ये वर्षोनवर्षे राहतात, तर त्या ठिकाणी त्यांना घराचे करण्याचे सुद्धा आपण प्रयत्न केले. जसं आमदार साहेबांनी अगोदरच सांगितलं, काही रामचूर व्यक्ती आहेत त्यांनी आपल्याला काही जागा उपलब्ध करून दिल्या, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण योग्य ते प्रयत्न केले आणि त्यांच्याकडून जागा उपलब्ध करून घेतल्या. थोडक्यात एकच सांगायचं की जसं माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि आमदार साहेबांनी सांगितलं, येत्या 2 महिन्यामध्ये आपल्या समोर बसलेल्या ज्या भूमी लाभार्थ्यांना घरासाठी जागेची आवश्यकता आहे ते 100% पूर्ण देण्याचं आश्वासन माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेलं आहे आणि आमदार साहेबांनी दिलेलं आहे. ते आपण येत्या 2 महिन्यामध्ये 100% पूर्ण करू. मी दर सोमवारी या ठिकाणी असतोय. जर ज्या लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जागा उपलब्ध नसेल तर संबंधित व्हिडिओ मार्फत माझ्याकडे प्रस्ताव येऊन द्या. प्रत्येक लाभार्थ्यांना आपली स्वतःची घराची जागा माझ्याकडे उपलब्ध होईल यासाठी मी 100% प्रयत्न करेन. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. मंत्रालय उपस्थित आपल्या तालुक्याचे आमदार महोदय, मंचावर उपस्थित आणि आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आणि आपल्या सर्वांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी लढाईने प्रयत्न करणारे आपले जिल्हाधिकारी महोदय, SDO साहेब, तहसीलदार साहेब, DO साहेब, फॉरेस्टचे मोहिते साहेब, उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेले ज्यांच्या चेहऱ्यात, त्यांच्या डोळ्यात प्रचंड आनंद ओसंडून वाहत आहे असे सर्व माझे तात्कालिक आणि आदिवासी बंधू आणि भगिनी. मंचाला मी आवर्जून सांगू इच्छिते की पंतप्रधान आवास योजना होती, PM जन नावाची एक योजना होती. घरकुल लाभार्थ्यांना घरं देता येत होते, मात्र त्यांच्याकडे स्वतःची जागा नव्हती, त्यामुळे आम्ही घरं मंजूर करू शकत होतो. आणि ही खंत फार मनात वाटायची. घर बघायचो आपण एका ठिकाणी मध्ये ती झोपडी फार सुंदर खरं तर आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. मध्ये ती असलेली झोपडी बघा, त्या झोपडीमध्ये पाऊस पडतोय. आपल्या मावळसारख्या तालुक्यात प्रचंड पाऊस पडतो, ऊन वारा पाऊस या अशा घरामध्ये राहणाऱ्या कुटुंबाला मग तिथे कदाचित डिलिव्हरी झालेली आई असेल, छोटं बाळ असेल, कसं त्याचं आरोग्य राहील. आणि आपल्याला जर देशाला महासत्ता बनवायचं असेल तर प्रत्येकाची उन्नती व्हायला पाहिजे, प्रत्येकाची उन्नती व्हायला पाहिजे. आणि म्हणून आज असणारं कुटुंब असेल किंवा तिथे जन्माला आलेलं छोटं बाळ असेल, याच्यासाठी जर चांगलं आरोग्य द्यायचं असेल तर पहिल्यांदा गरज असेल ती चांगलं घर असायची. आणि म्हणून खरं तर मला आजच्या सर्व स्टेजवरील मान्यवरांचं कौतुक करावंसं वाटतं आणि आवर्जून सांगावंसं वाटतं की आम्ही प्रत्येक तालुक्यात बघतो. खूप ठिकाणी आता माननीय कलेक्टर साहेब म्हटलं तसं आम्ही साधारण 1000 लोकांना आजपर्यंत जागा दिलेली आहे 1 जानेवारीपासून. आणि मावळ तालुका हा सर्वप्रथम सगळ्यात जास्त मी बघितले की व्हिडिओ साहेब आणि तहसीलदार साहेब अशा घटकांना घराघराला जाऊन भेटी पण देताना मी बघितले. आणि SDO साहेब त्यांच्या बैठका घेत होते, मी सुद्धा एका बैठकीत त्यांच्या उपस्थित होते. आणि असं सगळ्यांनी टीम वर्क केलं. आणि म्हणून खरं तर आजचे जसं मगाशी सांगण्यात आलं की जवळजवळ 550 लोकांना आज ही जागा आपण 1 जानेवारीपासून उपलब्ध करून दिली आहे. आणि आता जागा मिळाली म्हणजे आता हक्काचं घर कन्फर्म झालेलं आहे. सुंदर असं मॉडेल मान्य आमदार महोदयांच्या संकल्पनेतून आपली कॉलनी होईल किंवा घरकुलं होती. बघा, एकदा घर झालं की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याचं आरोग्य पण चांगलं राहील. आरोग्य चांगलं राहिले की त्याचं काम करण्याची जी क्रयशक्ती असते ती वाढते. लहान मुलं असेल तर ते शाळेत जातील, कुपोषण होणार नाही. पर्यायाने एक जे आरोग्य एका माणसाला आवश्यक असतं, एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याकडे बोललं जातं, अशा ठिकाणी की आमच्या तात्कालिक बांधव जिथे राहतो त्या भागामध्ये चांगलं घर दिल्यामुळे होत असेल. कारण ते घरच राहत नाही तर त्या घराला जलजीवन मिशनचं पाण्याचं कनेक्शन दिलं जातं, स्वच्छ भारत अभियानामधून शौचालय दिलं जातं आणि एकंदरीत
त्याच्यात आपण घरा आणि घरामध्ये लाईट पण देऊ शकतो. कारण बरेच जण मी बघितले जे आज तिथे राहतात आपण म्हणजे काय म्हणतात बिल भरत नाहीये, आकडे टाकतात आणि ते इतकं घातक आहे. आणि नंतर पर्यायाने सोलर जर केलं तर आपल्याला वीज पण विजेचं बिल पण भरावं लागत नाही. म्हणून असं सुंदर असं खरं तर जरी हा घरकुलाचा कार्यक्रम वाटत असेल परंतु याला आरोग्य, शिक्षण, कुपोषण, पाणी, स्वच्छता ह्या सगळ्याची एक सांगड आहे. आणि माननीय कलेक्टर महोदयांनी एक खूप चांगला म्हणजे माझ्या मनातलीच बोलले की आता आपल्याला घर मिळालंय. आपल्या घरात असलेली प्रत्येक जी महिला आहे त्या महिलेला महिला बचत गटामध्ये आणा. प्रत्येक महिला बचत गटामध्ये प्रत्येक घरातली जर महिला असेल, कारण आता आपण महिला बचत गटाला जो काही लाभ मिळू शकतो जर ती महिला बचत गटात नसेल तर तिला मिळणार नाही. म्हणून आज आता तुमचं घराचं स्वप्न येत्या 5-6 महिन्यात पूर्ण होईल. मात्र या 5-6 महिन्यामध्ये आपण जेवढ्या म्हणून इथे महिला आहात किंवा ज्या अजून आपल्या घरी शेजारी बाहेर राहिलेल्या आहेत या प्रत्येक महिलेपर्यंत मी आणि माझी सगळी टीम आपण महिला बचत गट फॉर्म करू आणि महिला बचत गटाला मोठमोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या अनुदान अर्थसहाय्य मिळालं जातं. तर मला आवर्जून इथे अभिमानाने सांगावंसं वाटतं की पुणे जिल्ह्यामध्ये 27,000 महिला बचत गट आहे. बरेचसे ट्रायबल महिला बचत गट देखील आहेत. मावळमध्ये देखील महिला बचत गट आहे आणि अभिमानाने हा महिला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वस्तू विकत असतात. मला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी 3 जून रोजी एअरपोर्टवर या महिला बचत गटांच्या प्रॉडक्टचं दुकानाचं उद्घाटन केलं होतं. तिथे देखील मावळमधला महिला बचत गट त्यातल्या महिला जाऊन आपल्या वस्तू अभिमानाने विकतात. या सगळ्या ह्याच्यात आम्ही नाही आपण देखील तिथे येऊन तिथे आपल्या वस्तू विकू शकतो आणि जगापुढे आपली कला संस्कृती राखून आपण आपलं जीवन पर्यायाने आपल्या कुटुंबाचं जीवन चांगलं करू. आपल्याला तर आपलं घर चांगलं करता आलं, आपलं गाव सुदृढ बनेल, आपला मावळ तालुका सुदृढ बनेल, आपला पुणे जिल्हा चांगला होईल. आज आपण स्वच्छतेच्या बाबतीत चांगलं काम केलं, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत चांगलं काम केलं, शिक्षण आणि आरोग्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी यांनी एक मॉडेल स्कूल आणि मॉडेल हेल्थ याच्यावर मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि करत आहेत. यामध्ये आपण आपल्या कातकरी बांधव देखील त्यामध्ये जुळलेले आहेत. प्रत्येकाने आरोग्यासाठी आपला PSC आणि जिल्हा परिषदेच्या शाळेचा वापर करा. असं करत करत आपण आपला मावळ तालुका सुदृढ आणि समृद्ध करू, पुणे जिल्हा समृद्ध करू, महाराष्ट्र समृद्ध करू आणि नक्कीच आपण महाराष्ट्र समृद्ध झाला की एक दिवस आपला देश सुद्धा समृद्ध होईल. आणि आपण जे स्वप्न पाहतो आहे की आम्हाला महासत्ता बनायचं आहे किंवा विकसित बनायचं आहे ते नक्कीच आपल्या सर्वांच्या हातभाराने सर्वांनी एकमेकाला केलेल्या साथीने पूर्ण होणार आहे. त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे खूप अभिनंदन करते आणि खूप चांगल्या कार्यक्रमासाठी मला इथे आवर्जून बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देते आणि माझे शब्द थांबवते. धन्यवाद. विशेषतः वनजमीन जेव्हा वाटपाचा विषय येतो तेव्हा एक गोष्ट आहे की 2005 पूर्वी जे कोणी लोक वास्तव्याला वन क्षेत्रात होते त्याचे काही पुरावे केले तर 100% तो त्यांचा हक्क आहे की त्यांना त्या ठिकाणी किंवा सुविधा देणं हे आमचे कर्तव्य आहे. कारण त्यांना लाभार्थी म्हणजे चुकीचा हक्कधारक आहे आणि त्यांचा हक्क पूर्ण करण्यासाठी शासन नेहमीच कटिबद्ध आहे. आणि या अशा ठिकाणी मावळसारख्या ठिकाणी अण्णांचा त्रास त्यांचे कसा कापून पाठवत असतो त्यामध्ये दाखवणे प्रत्येक समजावून सांगणे कसं केलं पाहिजे त्यामध्ये कागदपत्र जमा करणे त्याचा पाठपुरावा करणे आणि ते पूर्णत्वास करणे आणि आज त्याचे एक प्रचिती म्हणून आज तुमच्याकडे गरज नसली किंवा जागा पासून तर अशा सकारात्मकतेनं नेहमीच मावळच्या जनतेशी आम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम करू आणि यापेक्षा दुप्पट वेगाने माझे वनक्षेत्रपाल शिंदे साहेब आहेत आणि माझं सगळं स्टाफ आहे. आम्ही गाडी देतो की येत्या 2 महिन्यात वनक्षेत्रात जे लोक 2005 पूर्वी वास्तव्य असेल त्यांना सर्वांना स्वतःचं घर स्वतःची जमीन मिळवण्यासाठी जे काही प्रकार आहे त्याचे 100% सर्व लोकांना आम्ही मिळवून देऊ. अशी सकारात्मकता शेवटी साहेबांनी सर्व प्रशासन आणि विशेषतः राष्ट्रीय नेत्यांनी जर आमच्याबरोबर दाखवले तर 100% आमचं काम त्याचे लवकर आम्हाला पूर्ण करण्याची मी बघितलं येतो आणि मला इथं बोलवलं त्यांना सन्मान केला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार आहे. अनेक रस्ते अशा असतात की
मतदान असतात, लोकांना अडचणी असतात. आम्हाला प्रत्येक दिवसाला बरं हा रस्ता आहे, तो रस्ता आहे. तर भविष्यामध्ये हा रस्ता वगैरे रस्ते आहेत, त्यांच्या बुद्धीमध्ये काही गोष्टी असतील वगैरे तर आम्ही 100% सकाळपासून नवीन रस्ते असतील तर त्यांच्यामध्ये रस्ता घ्यावा लागणार आपल्याला. पद्धतीने आपण आमदार साहेब सतत म्हणजे दिवसाला पूर्ण असतं त्यांचा पाठलावा प्रचंड असतो. आम्हाला कधी कधी वाटतं साहेब करून टाका रस्ते आम्ही करतो. काही गोष्टी नियमापासून आम्ही करून घेऊ एवढी वाढ देतो.